झोपीतून उठली का माय? झोपा लागत होतं ना, काऊन उठली? घरी तर असतेच काम, उठायच लागते सकाळ वकाय पोरीच्या जातीले. पण आता तू इथं आली तर कायले उठून राहिली? झोप ना. आई झोप तरी लागत असते का? प्रमाणाची बाहेर झोप लागत असते का? मी आली 4 दिवस तर मला बोला चला वाटते. आई मी थकली होती तर 9 वाजता झोपली ना. अरे किती वाजता उठणार आहे सांग बरं? मग खूप वेळ झाली ना माझी झोप. मग बस ये, मग बस. दातगीत झाले का घासून? आई ब्रश व्हायचं आता करू. आता सध्या उठली तर चला म्हटलं, तू दिसली नाही तर मी इकडे आली. तुला पाहिल्याशिवाय गमती कुठे इथं आल्यावर मला वहिनीचे का तोंड पाव वाटते का? सारा दिवस बेकार जाते त्यांच्याकडे पाहिलं का? एक गोष्ट विचारू का? ती नीता वहिनी कोण नुसती कटकट कटकट करत राहते सकाळ संध्याकाळ. लेक राहिले तरी मारण झोडण अशी करतच राहते. कोण असं वाटते तिकडे पाहून का बा किती कष्ट आहे, किती काम आहे. घरात असं निगेटिव्हिटी फैलल्यासारखी वाटते, नुसती बडबड करत राहते ते. आम्हाला पडली सवय. ते तिच्या लेकराले मार ठोक करत राहते. तिच्या जीवावर आलं का लेकरावरच असते जोर. आपण कायले बोलायचं? पहिले पहिले मी बोलो, मग मास सोबत भांडे, मास खेदा काढे ती मार मले, मग बोले, मग भम भांडे. तिचे मी बोलणं सोडून दिलं. मार बापा तू येस लेकर, आपल्या रागावर मारते ती. तिले काम जास्त करा लागते ना, म्हणून आपल्या रागावर मारते. मग बोलूच नाही आपण बोललो नाही म्हणजे बरं राहते. हो आई तुझंही बरोबर आहे. 4 लोकांना तमाशे दिसते ना, घरातले तमाशे दाखवायला चांगलं नाही ना. तमाशे दाखवणं तिच्या मागं लागल्यानं होणार आहे का? पण मी आली तेव्हापासून पाहून राहिली नुसती लेकरायले आदळ आपट करतच राहते. मी म्हणून राहिली वहिनीच्या स्वभावात काऊन चेंज आहे बापा एवढा? अशीच करते मग है ना. तुम्ही मग कोणीच काही बोलत नाही तिला, म्हणजे असंच सोडलाय. ती काही आपलं मन दुखलं लेकरायसाठी बोलता नाही येत. आदे आपट कर का काही कर. माय पहिले लय मन दुखे, आताही दुखते म्हणा. लेकराला मारते गिरते तर आणि शिकल कल करत राहील. नवऱ्याच्या तरी मांग माझ्यासोबतच भांडली बाई. म्या म्हटलं मापुराले शिकायला बोलतं म्हटलं. माय का नवरा नव्हे का म्हणे, तुमचं पोरगं होय तर मग कुठं बोलतं बाप्पा? त्या नवरा आहे तर बोल, मग काढते झोडपून किती काढतं. तर शेवटी असंच म्हणा लागन ना. मी तेव्हापासून त्याच्या दोघांच्याही मधात बोलत नसतो. मला काय हक्क नाही का म्हणे, तुमचं पोरगं आहे तर तुम्हाला हक्क आहे का? मी काही बोलू नाही शकत काय? मग 4 बायापाशी सांगणं तिचं, अशी आहे माझी सासू तशी आहे, आम्ही दोघं बोलतो तर त्याच्यात मधात तोंड टाकते. अशी मग बोलते ते. मला वाटलं नव्हतं. म्हणजे बायले सांगते का ते? घरातल्या गोष्टी बाहेर सांगते का? हो बाई, घरातल्या गोष्टी तर पुऱ्या बायले सांगते ते. घरातलं तर डिटेल्स पुरं सांगते. मी कशी करतो. आता तू आली ना तर तू आता अशी गिशी राहतं ना, तर त्याच्या बाबतीतही लोकांना जाऊ सांगते म्हटलं ते. नाही बाई महिना दशीच आहे, सकाळी एवढ्या वाजता उठते. तू जशी करशील तसं पुरी म्हटलं डिटेल्स सगळ्या वार्ताहरसारखी बाहेरच्या बायले माहीत असते म्हटलं. आणि तू यातलं काय आहे, त्या काय आणलं काय नाही सारं माहीत राहते म्हटलं. लयच आहे म्हटलं. अशी घरातली गोष्ट उली सांगते ते. अशी सवय चांगली नाही ना घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगणं. वहिनीचं बरोबर नाही. मी म्हणू काय तिले? म्हणू काय असा कोण वागता बा म्हणून? नाही बापा, तू कायले सांग म्हणतं अशी म्हणू नको. अधिक म्हणन तुमच्या मायनं भरले काय कान? मग नवऱ्याच्याच मांग लागन. तुमच्या मायनं भरले कान तुमच्या बहिणीचे. तुमची बहीण मला अशी बोलली तशी बोलली. तू इथं काढन खटाई. माईवली काढ तिथे. 4 बायले सांगते. मग तिची पोरगी अशी, बुढीनं कायले सांगा मग? सुनीपाशी राहते का मग पोरीपाशी राहते? शेवटी सुनीच्या हाताखालीच तर राहा लागते. मग पोरीच्या घरी काऊन ने जा? उलटी तिलटी बोलते म्हटलं, उलटी तिलटी बोलाले. शेवटी इथंच पसते ना. मग का पोरीच्या घरी पसते काय? मग पोरगी तर नाही वागवत. अशी गिशी म्हणते बाई. राहू ते काय बोलते तिच्यासोबत, काय तोंडी लागतं तिच्या. पोरीच्या इथं कोण नाही राहत आहे ना. पोराच्या इथं राहत असते असं म्हटलं कोण नाही. तिचे सासरे वागवत का मला वागवून म्हणा असं कोण नाही म्हणत तू. हो असं म्हटलं ते तोंड काढू देते. तू सासू सासरे त्या जवळ आहे का? त्या जवळच आले. ते तर बातच माय उतरून ठेवते नशा पुरी. असं जर म्हटलं तर तुमची तर पोरगी उलीशी जवळ नाही करत. तुमची पोरगी तिथं जाऊन बसली. सासू सासऱ्याला तर कशीच जवळ करत नाही अशी मनाजोगती आहे. तिले काय तोंड आहे तिले? एका तोंडाची आहे का ती वहिनी? नीता वहिनी म्हणजे नीता वहिनी आहे, कमी नाही आहे तुला असं वाटते? आताही जर तू बोलली ना त्यासोबत अशी भांडते का तुले उरते म्हटलं ते पुरून उराले. बाई तू काहीच बोलजो नको, तू काही बोलू नको. 4 दिवसाची पाहुणी नाही, पाहुणींसारखी राय. काही बोलायचं नाही. मी पाहतो तिले कसं बोला लागते काय नाही. मी बरोबर बोलतो म्हटलं, तुला माहीत नाही. बरोबर बोलत असतो मी. पण जास्त बोलायला लागत, कमीत कमी बोलायला लागते. पण बरोबर द्यायला लागते तिला, टोले टाले द्यायला लागते. तशी नाही उगी राहते. तुले आता राहा लागते तर 4 दिवस चांगलंच राहा लागते. मी काय बोलतो तुमच्या मनात? तुमच्या सासू सुनेच्या मनात मी नाही बोलत. तर त्या सांगितलं ना तुम्ही सप्पा काय बोलता आता? सप्पा नाही बोलत मी.
मग तिला काय बोलायचं आहे तू बोल. तू त्या घरचं तू पाय, माझ्या घरचं मी पाहतो. आता मला असंच म्हणा लागेल ना. हो बाई, असंच ठेवा लागते. तुझ्या घरचं तू पाय, माझ्या घरचं मी पाहतो, असंच ठेवा लागते. नाही तर लय कठीण जाते बिचारे. पाय हो कोमल, ह्या दोघी मायलिकीच्या आता पाय कुटण्या, पाय मायाच कुटण्या करून राहिले. नीता अशी करते, नीता तशी करते. पोरीली सांगणं सुरू आहे. आणि पोरगी पाय ना किती दुसऱ्याच्या घरात येऊन लक्ष देते. स्वतःच्या घरचा अंधार नाही पाय, स्वतःच्या सासऱ्याला वागवत नाही लागन. तर चालली इथं मग म्हणाले आम्हाला काही गरज आहे का असं असं बोलायची. मग बोलली तर बोलली म्हणते. घरातले सारेच म्हणते ना बोलते बोलते मला काय ना यायचे कुठले धंदे नाही ऐकू येत कोणाले. मग मी बोलली तर डायरेक्ट तोंड दिसते. जनाताई ते आता 2 दिवसाच्या पाहुण्याला 2 दिवस काय बोलता. जाऊ दे, त्याच्या तोंडी लागायला पुरत असते काय. हो जाऊ दे करून पाय ना. यायला माया कुठं नाही केल्याशिवाय दुसरं काम नाही का. मग माया खाली कुठं नाही करा माय म्हणणं आहे. मी काही यायच्या वाटीत गेली होती. यायच्यासाठी तर मी सारं करतो. पण पाय ना अशा कुठन गोष्टी करून राहिल्या. आता मला सारं ऐकलं ना. एखादी बाई गेली असती चांगली काढली असती म्हटलं दोघी मायलिकीची. पण असं वाटतं जाऊ दे बा, काय तमाशे करतो. मी माझ्या लेकरायला मारतो ते इले असं वाटून राहिलं. वाटते का आमच्या रागावर मारते म्हणून. बोलली तर तोंड दिसते. दोघी मायलिकी किती कुट्टनपणा करून राहिल्या. कधी यायला कमी केलं काय. पहिलेपासून तर माझ्या नंदीला मी काही कमी नाही केलं. पण ननदबाई तशाच. आई तर आहेच आहे, पण ननदबाई किती कुटन. 4 दिवस आल्या पाहुणीसारखं राहतं ते नाही आहे. अशा ना मनात देश भरत असते म्हटलं. कशा करून राहिल्या पहा बरं, गोष्टी करून राहिल्या. कोमल कोणाला रागणीन, कोणाच्या गोष्टी स्वतःच्या कानानं ऐकल्या म्हणजे रागणीन काय. आता मी त्याची भांडली तर भांडली म्हणून कोणी त्याच्यासोबत. यायचे असे कुठून धंदे दिसत नाही ना कोणाला. तू का आता यायची काढतो कशा असते तर माझ्या गोष्टी करणं. तर नाही ताई जाऊ नका हो ताई, नका जाऊ दे ना. सारे सारखीच बनल्यान होत असते काय. त्या तशा मग आपण तसं बनाव का हो ताई, जाऊ दे ना. त्याच्या मागं काय लागता. 4 दिवसाची पाहुणी नाही ते त्याला वागू द्या कसं वागते तर. त्याला त्याच्या कर्मावर सोडून द्या. पण तुम्ही नका असं बोलू, जाऊ द्या. ते 4 दिवसाची पोरगी पाहून आली, आपण काही बोलायला पुरत नसते. आपल्या घरचं नेहमीच आहे. पण शांत राहा लागून तवाच घर चालन ताई. आईसारखं बनल्यान होईन काय. तुम्ही आईसारखं करा आणि ताईसारखं करा तर कसं होईल. बोलू नका, बिनफालतूची वाद वाढवू नका. कोमल मायावर आली म्हणून गोष्ट तुम्हाला अशी सांगून राहिली शांत राहा. आणि त्यावर आली असती, त्या जर अशा गोष्टी त्या कानावर पडल्या असत त्या मनाला किती बेकार वाटलं असतं. जसं मनाला लागून राहिलं तसं तू गेली नसती काय. माझ्या जागी राहून तू विचार कर, तू गेली नसती का भांडाले. गेली नसती काय. कधी कधी कानावर येऊन काही गोष्टी दुर्लक्ष करावं लागते. त्याला असं वाटते का त्याला यायला माहीतच नाही. आता मला लय वेळा 2-4 आईची गोष्ट माहीत पडली, पण मी घेत नाही कानावर. काहून नाही घेत, जाऊ दे बा. शेवटी आपल्या लेकाची काय घरात राहावं लागते, बोला चाला लागते. काय बोलून बेकार करतं मन. नाहीतरी मन बेकार होतेच म्हणा असं काही ऐकलं म्हणजे. पण जाऊ दे, काय भांडण्यात आहे अर्थ. शेवटी माणसं घरात कल होते, हाती काही येत नाही. शेवटी आपण एकच आहे, एकासोबतच बोलायला लागते ना. हे बरोबर आहे हो कोमल, एकच व्हावं लागते. पण कधी कधी असं मन दुखते ना. असं जर आपल्या कानानं ऐकलं ना असं वाटते का जाऊ ना चांगलं काय होय बा. एवढी हिंमत असेल तर तोंडावर बोल ना. काहून अशा मागं कुठाने करता बा. असं माझं म्हणणं आहे, काहीच नाही दुसरं. ही पोरगी 4 दिवसाची, ह्या पोरीनं कायले असे गुन्हे करा. आपली ननद होय तर नंदीच्या मानात राहो ना. कायले सुनायचे असे कुठाने मायसोबत करा. एखादी ननद असती आपली दुसऱ्याच्या पाहिजे ननदा कशा आहे. आपली ननद अलगच दिसते मला. कोणी तर मायले समजून सांगते आई अशी नको करत जो, तसे करत नव्हतो. ह्या तर मला अलगच दिसून राहिले, अलग दिसाले. आता एकेकाचा स्वभाव अलग अलग राहते. आता हे आपले 5 बोट आहे, 5 बोट सारखीच आहे काय. आणि ते म्हणते ना स्वभावातले औषध नाही आहे. त्याचे स्वभाव तसे आहे तर काय करता. ते नाही गमत आपल्या गोष्टी केल्याशिवाय. तर नाही जाऊ दे, करू दे. आपल्या ते काही विशेष असेल म्हणूनच आपल्या गोष्टी करते ना, करू दे. आपण आपले कर्तव्य करत राहायचे. मी तर हेच डोक्यात घेतलंय, आपण आपले कर्तव्य करत राहायचे बस. ते त्याचे विचार आहे, ते आपल्याला जसं जसं समजते ते त्याचे विचार समजायचे. आपण काही येऊन राहिलं इकडे अधिक भांडणाचा काही हे घेऊ नका म्हणून येऊन राहिल्या त्या. जाऊ द्या, असं दाखवा का काहीच नाही झालं. कुठं मन शेवटी बेकार होते बोलल्यानं. तू म्हणून राहिली तर जाऊ दे, आता काही बोलत नाही बापा, जाऊ दे. 4 दिवसाची आली, चांगलं राव 4 दिवस आणि शेवटी जाणारीच आहे. जाऊ दे, कर म्हणा चांगल्या कुठाने आमच्या, कर म्हणा चांगल्या. जेवढ्या करायच्या आहे तर दुसऱ्या कोणी हायच नाही, भेटतच नसून तिला गोष्टी करायला. इकडल्या तिकडल्या चांगल्या गोष्टी करा तर ते नाही आहे. आपल्या कुठाने करते. कधी काही त्यानं ब्रश करायचंच आहे. सकाळी उठल्या रामपाट अशा गोष्टी करत नसते बरं. ब्रश करायच्याच अगोदर नुसतं त्याच गोष्टी करायला बसले. मलाही नाही पटलं हे त्याचं. लागून तर ते नाही आहे. ब्रश गिश करायची धुन नाही आहे बा. का बा 4 चांगला चहा घे प्या, ते नाही आहे. देवाचं नाम स्मरण घ्या राव, ते नाही आहे. आईली ते नाही, त्याईली ते नाही दिसून राहिलं. त्याईले सकाळी उठल्याबरोबर हा विषय करायची गरज आहे. घरात दिवसभर मग मूळ आप होते सगळ्याचं.
काय आपल्या नंदबाईच्या इथं काय ताल आहे काय नाही. मोठी इथं शिको करते मी तर मोठी दुसऱ्याला ज्ञान शिकवते. त्याला तर बोटावर नाचवते त्यात. हा मुली सई नवऱ्याला बोलू नाही देत, तोंड नाही काढू देत. आपल्याला बातच म्हणते माया भाऊ असन, माया भाऊ तशी, माई वहिनी तशी अशी. काही कमी जास्त झालं का बातच भांडते. आपण नाही फुगत कधी, आपल्याला साडी नाही घेत, काही नाही घेत. त्याला आपल्या घरचं चांगलं महागीची गिफ्ट पाहिजे दरवर्षी. भाऊबीजीले. आणि आपण नाही रुसत कधी त्याच्यावर. त्याला सारखं असते, सारख्याला सारखं केलं तर वाचून नातं म्हणजे हे राहते. काही सारखं करत नाही लागून तर त्या घेण्याचंच जग आहे ताई. पण असं आहे त्याच आहे बा आपल्या याच्यात हिस्सा आहे. आपल्या ननद बाई होय, आपल्या नवऱ्याची शेवटी बहीण होय ना बा, असं म्हणून आपल्याला करावं लागत असते. काही गोष्टी समजून घ्यावं लागते ताई, असं आहे. पण यायच्या मला ह्या गोष्टी करणं पटल्या नाही दोघी मायलेकीच्या. पण आता काय काही गोष्टी घरात पटल्या नाही पटल्या तरी समजून घ्यावं लागते. नाही तर मग रोजचेच वाद आहे. आता जर तुम्ही आता गेले असते आणि त्याच्यासोबत भांडत बसले असते आणि लोकही नाही काय म्हटलं असतं, ननद आली म्हणून ह्या भांडून राहिल्या अशा तशा. शेवटी लोकांनी असंच म्हटलं असतं ना, जाऊ द्या तिकडे बोलू नका. लोकायला दोन तोंड आहे, इकडूनही बोलते आणि तिकडूनही बोलते. मग एक जण म्हणायचं वय तिचे इकडून भाग घेते, एक जण आपल्या इकडून भाग घेते. असं आहे, समोर काही मागं काही म्हणायला तयारच आहे टावर काठ आहे म्हणून.